प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात राज्यात आंदोलन होत असतानाच अधिवेशनातही हा मुद्दा तापलाय। महामार्ग केवळ ठेकेदारांच्या भल्यासाठी असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। समृद्धीचा अनुभव बघता सत्ताधारी आता या महामार्गाच्या कामावरून सावध भूमिका घेत आहेत। पाहूयात एक रिपोर्ट। अधिवेशनात तापला शक्तीपीठचा मुद्दा। ठेकेदारांसाठी शक्तीपीठचा घाट। रस्ता ही शक्तीपीठ जोडण्यासाठी आहे का इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेल्या कॉन्ट्रॅक्टरना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी आहे? विरोध डावलून महामार्ग कशाला? शक्तीपीठ महामार्ग मुंबई नागपूर 700 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग कार्यान्वित झालाय। मात्र महामार्गावरील सततच्या अपघातांनी आणि कामाच्या गुणवत्तेवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं जाते। समृद्धीचा ताजा अनुभव असतानाच आता या महामार्गापेक्षा जास्त लांबीच्या शक्तीपीठ महामार्गाचा सरकारकडून घाट घातला जातोय। मात्र अनेक जिल्ह्यातून त्याला तीव्र विरोध होतोय। कोल्हापूर, सांगली तर सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरले। शनिवारी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले। पायऱ्यांवर विरोधकांनी घोषणाबाजी केली। आमदार सतेज पाटलांनी हा महामार्ग केवळ ठेकेदारांसाठी तयार केला जात असल्याचा आरोप केलाय। तर सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय होईल असं मंत्री दादा भुसे म्हणाले। नेमका हा रस्ता ही शक्तीपीठ जोडण्यासाठी आहे का इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेल्या कॉन्ट्रॅक्टरना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी आहे? हा रस्ता 27,000 एकरातून या ठिकाणी जाणार आहे। याची माहिती 20 दिवसात जर शासनाने काढली असेल तर मला वाटतं या अधिकाऱ्यांना पुरस्कार द्यावा लागेल। सर्वांना विश्वासात घेऊनच पुढील मार्गक्रमण त्या ठिकाणी करण्याच्या संदर्भातले निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः त्या ठिकाणी दिलेले आहेत। विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जोडणारा महामार्ग असावा, यातून MSRDCनं या महामार्गाची संकल्पना पुढे आणली। त्यातही देवस्थानांना जोडणारा आणि तेथील पर्यटनासह सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा उद्देश आहे। प्रकल्प आराखडा तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे। दरम्यान सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शक्तीपीठ महामार्गाविरोधात नुकतंच काँग्रेसनं आंदोलन केलं। या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सत्ताधारी शिवसेनेचे खासदार धैर्यशील मानेही उपस्थित होते। त्यांनीही सरकारला घरचा आहेर दिलाय। शक्तीपीठ महामार्ग शक्ती वाढवणार आहे का शक्ती काढून घेणार आहे का? परमेश्वर शक्ती देण्यासाठी, वरदान देण्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या संकटावर मात करण्यासाठी म्हणून परमेश्वरी आशीर्वाद लागतात। पण देवाच्या नावाखाली आमच्या घरादारावर नांगर फिरवायचं जर कोण काम करत असेल तर देव सुद्धा त्याला माफ करणार नाही। ही परिस्थिती या ठिकाणी आपल्याला लागेल। या महामार्गाचं काय वैशिष्ट्य आहे ते पाहूया। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग सिंधुदुर्गातील पत्रादेवी बांदा ते वर्ध्यातील दिग्रज असा 805 किलोमीटरचा मार्ग आहे। 6 लेन प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्ग आहे। यासाठी 86,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। हा महामार्ग महाराष्ट्रातील 12 आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाणार आहे। शेतकऱ्यांचा विरोध असूनही शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जातोय। येत्या विधानसभा निवडणुकीतही यावरून राजकारण होत विरोधक शक्तीपीठ महामार्गावर सरकारची कोंडी करणार अशी चिन्ह आहेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।